नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. क्रांतिबा ज्योतिराव फुले जयंती मॅक्स महाराष्ट्र साजरा करतोय. त्यानिमित्तानं तुम्हा मॅक्स महाराष्ट्राच्या कोट्यावधी प्रेक्षकांना क्रांतिबा फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. या जयंतीच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातील अनेक विचारवंत, अभ्यासक, सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक चळवळीत काम करणाऱ्या अनेक लोकांशी बोलतोय आणि क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांच्या जीवनातील वेगवेगळे पैलू, त्यांच्या व्यक्तिमत्वातील पैलू, अभ्यासातील पैलू आपण ते समजून घेतोय. आता आपल्या सोबत जे पाहुणे आहेत ते सत्यशोधक प्राध्यापिका प्रतिमा परदेशी आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे प्रतिमा ताई तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांच्या जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या संदर्भात बोलत असताना पहिल्यांदा आता एक प्रश्न असा तुम्हाला येतोय की क्रांतिबा फुल्यांची क्रांतीहून इतके दिवस लोटले, त्यानं काही समाज पुढे झाला, काही महिला पुढे आल्या, समाज पुढे आला, पण आता म्हणजे जी परिस्थिती दिसते त्यात क्रांतिबा फुल्यांच्या विचारांचा पराभव होताना दिसतोय का? त्याची कारणं काय? सत्य की जय हो. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व दर्शकांना क्रांतिकारी शुभेच्छा देते. महात्मा फुल्यांची किंवा बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपल्याला सातत्यानं हा विचार करत राहावा लागतो की आजच्या काळामध्ये जी परिस्थिती आपल्या समोर येऊन ठेपलेली आहे, तर या परिस्थितीवरचा मार्ग काढण्यासाठी आपल्याला या महामानवांनी नेमक्या कोणत्या प्रेरणा दिल्या. मला असं वाटतं की आज जे भयावह प्रश्न स्त्रियांच्या समोर, कामगारांच्या समोर, कष्टकऱ्यांच्या समोर, दलितांच्या समोर, आदिवासींच्या समोर उभे आहेत, हा म्हणजे महामानवांच्या विचारांचा पराभव आहे असं मला वाटत नाही. याचं कारण काळ बदलला, आव्हानं आपल्या समोरची बदललेली आहेत आणि म्हणून महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या सच्च्या अनुयायांचं काम या परिस्थितीमध्ये महामानव आपल्याला समजून घ्यायचे. आणि आज आपल्या समोर लोकशाहीचं जे आव्हान आहे, संविधान संस्कृती समोर जे आव्हान उभं राहिलेलं आहे, स्त्रियांच्या समोर ज्या पद्धतीची आव्हानं उभी आहेत, त्यातून मार्ग काढायचा असेल तर आपल्याला महामानवांनी कोणती शिकवण दिली आणि त्यांचा विचार आजच्या काळात आपल्याला कसा लागू करता येईल, हे अनुयायी म्हणून आपल्या सर्वांचं काम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी कुठल्याच महामानवाचा आज पराभव होतोय की काय असं मानत नाहीये. या संदर्भात दुसरी महत्वाची गोष्ट, आज ज्या पद्धतीची आव्हानं आमच्या समोर आहेत, विशेषतः महात्मा फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे मॅक्स महाराष्ट्राने, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. महात्मा फुल्यांची जयंती साजरी करत असताना मला सर्वात महत्वाची गोष्ट ही वाटते की ज्यांनी स्त्री मुक्तीला जन्म दिला असं आम्ही गाण्यांमधून गायलं. वामनदादा कर्डकांनी महात्मा फुल्यांबद्दल गीत लिहित असताना ज्यांनी शाळा सुरू केल्या किंवा सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीनं सगळा संघर्ष केला त्या संदर्भातली गाणी वामनदादा आपल्याला लिहिताना दिसतात. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, असं वामनदादा कर्डक यांनी आपल्या शाहिरीमधून लिहून ठेवलेलं आहे. आणि याच दृष्टिकोनातून आज स्त्रियांच्या समोरचं संपूर्ण वास्तव पाहिलं की मन दडपून जातं, मनामध्ये कुठेतरी शंका निर्माण व्हायला सुरुवात होतात. पण याचं मुख्य कारण काय आहेत नेमक्या आजच्या स्त्रियांपुढच्या समस्या? 19व्या शतकात महात्मा फुल्यांनी जे काम केलं की स्त्रिया जर शिकल्या, मुली जर शिक्षणाच्या प्रक्रियेत संपूर्ण सहभागी झाल्या तर पहिली गोष्ट काय होईल असं सत्यशोधक सांगत होते, तर आपल्या जातीग्रस्त समाजामध्ये माणसाच्या मेंदूला कुलप ठोकली गेलेली आहेत आणि मानवी मेंदूला ठोकलं गेलेलं मनुवादाचं कुलूप जोपर्यंत तुटणार नाही तोपर्यंत मानव मुक्तीच्या दिशा या मोकळ्या होत नाहीत. हे 19व्या शतकात सत्यशोधकांनी ओळखलं
आणि म्हणून ज्ञानाचा संघर्ष 1848 मध्ये म्हणजे सत्यशोधक समाज 1873 मध्ये स्थापन झालेला आहे. परंतु त्याच्या खूप आधी जवळजवळ 50 वर्ष आधी महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंनी कोणती कृती केली तर मुलींसाठी पहिली शाळा ते आपल्याला काढताना दिसतात. म्हणजे जोपर्यंत मेंदून विचार करण्याची प्रक्रिया सुरू होत नाही, आत्मभान बहुजन समाजाचं जागृत होत नाही, तोपर्यंत समाज परिवर्तनाची वाट त्यांना सापडणार नाही. हे सत्यशोधक 19व्या शतकात सांगत होते, महात्मा फुले सांगत होते. आणि म्हणून मुलींसाठीची पहिली शाळा ते आपल्याला सुरू करताना दिसतात. सर्वात दडपलेला घटक समाजातला स्त्रिया आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी पहिल्यांदा शिक्षण हे महात्मा फुले सुरू करताना दिसतात. परंतु आज शिक्षणामध्ये स्त्रिया खूप मोठ्या संख्येनं आहेत. म्हणजे अत्यंत शास्त्रज्ञ आहेत स्त्रिया, तिथपासून तर जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये शिकल्यामुळे स्त्रिया प्रविष्ट आपल्याला झालेल्या दिसतात. आणि मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरांचं स्वप्नच एका अर्थानं प्रत्यक्षात येण्याचा काळ हा सुरू झालेला होता. परंतु आज 21व्या शतकामध्ये तर पुराण होती, श्रुती होत्या, स्मृती होत्या, ज्यांनी बंधनं टाकली स्त्रियांवर. न स्त्री शूद्राय मतीम दद्यात असा धर्मशास्त्राचा कायदा होता. परंतु हाच विचार स्वतःच्या राजकीय संघटनेचा, सामाजिक संघटनेचा विचार ज्यांनी बनवलेला आहे ते केंद्राच्या सत्तेत आहेत. ते आज राज्याच्या सत्तेमध्ये आपल्याला कुठे कुठे दिसत आहेत. आणि असा सत्ताधारी वर्ग जो स्त्रियांच्या दुय्यमतेचं समर्थन करणार आहे, जो नव्या अर्थानं मनुस्मृती आणू पाहतोय, असा सत्ताधारी वर्ग आला तर आमच्या स्त्रियांपुढे मोठी आव्हानं निर्माण होतात असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या सरकारनं नुकताच एक GR काढलाय आणि या GR मध्ये त्यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांवर एक प्रकारे नियंत्रण ठेवणारा कायदा हा ते आपल्याला आणताना पाहतात. म्हणजे प्रेम करण्याचा अधिकार संविधान देतं. प्रत्येक सुजाण नागरिकाला आपल्या पसंतीनं विवाह करण्याचा अधिकार भारताचं संविधान देत असताना तुम्ही जर आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणार असाल तर ही पोलिसिंग, सरकारचं पोलिसिंग, त्यांचं नियंत्रण या अशा विवाहांवर ठेवून आंतरजातीय धर्मीय विवाह होऊच नयेत आणि एक भयाचं वातावरण निर्माण व्हावं. याच्यात सर्वात जास्ती असुरक्षित कुणाला वाटणार आहे तर प्रेम करण्याची भीती मुलींना वाटू शकते. जातीची बंधनं तोडू नका असाच एक प्रकारचा संदेश या सगळ्यामध्ये जातोय. मला हे मोठं आव्हान आजच्या सत्ताधारी वर्गाकडून स्त्रियांच्या संदर्भात उभं राहिलेलं दिसतं. आजचा सत्ताधारी वर्ग धान्यापासून दारू गाळण्याचे संकल्प करतो तशी धोरणं राबवतो. म्हणजे दारूवर पैसा खर्च करू नका, दारूला परवानगी, मद्य कारखान्यांना परवानगी देऊ नका, हे महात्मा फुले 19व्या शतकात सांगत होते. बाबासाहेबांनी तर धम्मदीक्षेचा एक अविभाज्य भाग म्हणून मी दारू पिणार नाही हे अभिवचन तमाम बांधवांकडनं आपल्याला घेतलेलं दिसतंय. आणि आपलं सरकार मात्र महसूल गोळा करायचा या एका वेडापायी चुकीचे मार्ग आपल्याला अवलंबताना दिसतंय. आणि धान्यापासून दारूची धोरणं येणार असतील तर देशात महिला सुरक्षित राहतील का, हे आव्हान मला वाटतं 21व्या शतकामध्ये आलेलं आहे. आणि जे 19व्या शतकात फुले सांगत होते की मद्य कारखान्यांना परवाने अजिबात देऊ नका, नवे जे सत्ताधारी आज आपल्याला आलेले दिसतात ते याच पद्धतीचा विचार करणार असतील तर स्त्रिया असुरक्षित आहेत. तिसरा मुद्दा, ज्या पद्धतीचं शिक्षण धोरण आज नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, NPA ज्याला म्हटलं जात आहे, काय आहे या सगळ्या भानगडी, याच्यातून कौशल्य विकास असे मोठे मोठे शब्द वापरत मेक इन इंडियाचे प्रयोग जे बाहेर करतायत तेच एका अर्थानं या शिक्षण धोरणामध्ये आणत, हे शिक्षण धोरण म्हणजे जुना गावगाडा, जुन्या पद्धतीत स्त्रिया ज्या पद्धतीची कामं त्यांच्यावर लादली गेलेली आहेत, घरकाम, कौशल्यविहीन काम, तांदूळ निवडा, भांडी घासा, या पद्धतीच्या कौशल्यांचे अभ्यासक्रम आणण्याचाच जणू उपक्रम सरकार आणत असेल
तर स्त्रियांना आधी सांगितलंय बुद्धी वापरू नका. आज पुन्हा शिक्षण धोरणातून तुम्ही अकॅडमिक चर्चा वजा करता आहात आणि कौशल्याच्या नावाखाली छोटे छोटे त्यांना उद्योग व्यवसाय करायला भाग पाडणार. जे प्राईम मिनिस्टर बोलतायत की भजी तळा, वडापावच्या गाड्या लावा. आपली बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला सांगणं काय होतं? श्रेष्ठ राहणी, श्रेष्ठ विचार. आणि हाच कुठेतरी आज वजा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मला वाटतं महात्मा फुल्यांची जयंती करत असताना आपल्याला हे भान ठेवावं लागेल की सत्ताधारी वर्ग नेमका कोणता भ्रम पसरवतोय, कोणती धोरणं तो घेऊन येतोय आणि ज्या धोरणातून स्त्रिया अधिक अधिक त्यांना जर शिक्षणापासून पुरुष बाजूला राहिले, स्त्रिया बाजूला राहिल्या, तर एक प्रगत विचार करणारा, विवेकी विचार करणारा माणूस घडू शकत नाही. आजचं शिक्षण धोरण आम्हाला असं दिसतंय की तुम्ही कमी शिका, 10वी शिका, ITI सारखे कोर्स करा, याच्यावर भर आहे. आणि याच्यातून बजरंग दलाच्या शाखा चालवणारे तरुण तयार होऊ शकतात. विचार करून, संशोधन करून त्याच्यामध्ये मुक्तीचा मार्ग शोधणारे संशोधक हे निर्माण होणार नाहीत. या पद्धतीचं शिक्षण धोरण आज 21व्या शतकात आणलं जात आहे. मला वाटतं महात्मा फुल्यांनी जो शिक्षणाचा अर्थ सांगितलेला होता की इथे या देशामध्ये शिक्षण ही एक भौतिक सत्ता आहे आणि त्या सत्तेची मक्तेदारी उच्च जातीयांनी स्वतःकडे ठेवली आहे, हे जे ते सांगत होते, तीच गोष्ट 21व्या शतकात सुद्धा आपल्याला एका अर्थानं ती पुनरुज्जीवित होताना दिसते. हे आव्हान आहे. आणि असा एकदा शैक्षणिक प्रकल्प राबवायला सुरुवात झाली तर त्याच्यातून विचारी माणूस वजा होईल आणि नुसता काम करणारा व्यवहारी माणसाला यंत्र बनवलं जाईल आणि हे यंत्र कुणीतरी आदेश दिल्यानुसार हिंसाचार करायला पुढे येईल. आज याच पद्धतीच्या टोळ्या ज्या विचारहीन आहेत, ज्या झुंडी आहेत, त्या निर्माण करण्याचं काम काही सांस्कृतिक संघटना आपल्याला करताना दिसतात. आणि अशा संघटनांमधले संख्या वाढत गेली तर त्याच्या पहिल्या बळी त्या अशा संघटना या हिंसाचारावर उतरतात. कधी त्या लव जिहाद बोलतात. अरे लव आझाद असलं पाहिजे, लव जिहाद कुठली कल्पना आहे? चुकीच्या कल्पना घेऊन ते पुढे येतात. नो बिंदी नो बिझनेस काय आहे? ही संपूर्ण जी परिभाषा आहे ही स्त्रियांना पुन्हा एकदा घरामध्ये लुटणारी, बंदिवान करणारी, त्यांना दुय्यम समजणारी, स्त्रियांच्या श्रमाचा उपमर्द करणारी, त्या श्रमांना कमी समजणारी एक सांस्कृतिक प्रतीक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावर पुढे येताना दिसतात. धार्मिक उन्माद हा मोठ्या प्रमाणावर येतोय. आणि मग ज्या पद्धतीचे सिम्बॉल आपल्याला दिसतायत, एक निधड्या छातीचा राम, पुरुषी राम, सीता आणि लक्ष्मण बिचारे हटलेत आता त्या रामाच्या मूर्तीतून. आता रामाची मूर्ती ज्या पद्धतीनं चित्र आज रामनवमीला आपल्याला दिसली, तर हे पुरुष सत्ताक संस्कृतीला उजाळा देणारं राजकारण सुरू झालं. तर त्यात सर्वात जास्ती असुरक्षित तेव्हा सीतामाई होती, तिला टाकून दिलं गेलं. आज समस्त स्त्रिया या सीतामाईच्या स्वरूपात उभ्या ठाकल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून महामानवांची जयंती साजरी करत असताना त्यांनी सांगितलेला स्त्री मुक्तीचा विचार, त्यांनी सांगितलेला जातीअंताचा विचार हा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. महात्मा फुल्यांनी शिक्षणाचं अब्राह्मणीकरण करण्यावर भर दिला. प्रशासनात इतर जातीचे लोक आणा, शिक्षकांमध्ये इतर जातीचे लोक आणा, म्हणजे ते त्यांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान विद्यार्थ्यांपुढे घेऊन जातील. हे स्वप्न दाखवणारी, ही दिशा दाखवणं, शेतीचा अभ्यासक्रम सिलेबस मध्ये असला पाहिजे. कष्ट करणं आणि श्रमालाही प्रतिष्ठा आहे आणि बौद्धिक कामही केलं पाहिजे, असं शाळांचं प्रारूप असलं पाहिजे असं महात्मा फुले सांगत होते. आणि आज नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली हे सगळ्याची मोडतोड आपल्याला होताना दिसतीये. हे आव्हान आहे. आणि म्हणून महात्मा फुले हे त्यांचा आसूड घेऊन 21व्या शतकात कसे उभे राहिले असते याचं चिंतन करणं आपल्यासारख्या त्यांच्या अनुयायांचं काम आहे असं मला वाटतं. ताई, एकूणच आता ज्या परिस्थितीत तुम्ही वर्णन केलेलं आहे त्या परिस्थितीतून बाहेर निघायचं असेल
तर महात्मा फुले यांनी जो मार्ग दाखवलाय त्याचं वाढीव स्वरूप किंवा आधुनिक रूप त्यांचं आत्ताचं काय असेल? आजच्या प्रश्नातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर महात्मा फुल्यांच्या दृष्टिकोनातून कसा विचार करता येऊ शकतो. म्हणजे पहिली गोष्ट, महात्मा फुल्यांनी शेती, शिक्षण, आरक्षण हे 3 महत्वाचे आणि स्त्रीमुक्ती हे 4 खांबावर खर तर फुलेवाद उभा आहे. म्हणजे त्यांना अभिप्रेत असणारा समाज हा कसा असेल, ज्याच्यामध्ये स्त्रियांना अवमान सहन करावा लागणार नाही, स्त्रियांचं शोषण असणार नाही. त्याच्यामध्ये शेती कशा पद्धतीनं केली पाहिजे, शेती करत असताना काय काय गोष्टींचे भ्रम पसरवले जातात ते सोडून शेती काय पद्धतीनं, म्हणजे तुम्ही उद्योजक कसे बनला पाहिजेत, तुम्ही शेती व्यवसाय हा काय प्रकारे केला पाहिजेत, याचा विचार त्याच्यामध्ये दिसतो. आरक्षणाच्या संदर्भातली बीज ही पहिल्यांदा 19व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी रोवलेली आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचा वटवृक्ष आपल्याला केलेला दिसतो. फुलेंच्या दृष्टिकोनातून आज या सर्वातनं मार्ग शोधायचा असेल तर मला असं वाटतं की पहिली गोष्ट, फुले जे सांगत होते की स्त्री मुक्तीचा संकल्पना म्हणून विचार आणि व्यवहार म्हणून विचार आपल्याला एकत्रितरित्या केला पाहिजे. स्त्री प्रश्नाचा ह्याच्यातून स्त्रियांची झालेली कोंडी, स्त्रियांचं आता होत असलेलं शोषण, स्त्रियांचा श्रमाचा अतिरेकी वापर करणं आणि त्यांना असंघटित क्षेत्रात ढकलून देणं, हे सगळं चाललंय. या संदर्भात तुम्हाला काही कॅप्सूलची गोळी रेडीमेड उत्तर देता येत नाही. आपले महामानव आपल्याला काय सांगतात की त्याच्यासाठी अगोदर तुम्ही विचार केला पाहिजे, चिंतन केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि बुद्धिजीवींनी तो अभ्यास त्या प्रश्नाचा करून त्याचं समाजात प्रबोधन करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की विचारांची क्रांती झाल्याशिवाय सामाजिक क्रांती होत नाही. फुले आपल्याला 19व्या शतकात हेच प्रारूप सांगताना दिसतायत की तुम्हाला समाज बदलायचा असेल तर आधी समाजाचं मन तुम्हाला तयार करावं लागेल, समाजाचा विचार तुम्हाला बदलावा लागेल. मग स्त्री मुक्ती करायची झाली, स्त्रियांच्या प्रश्नातनं मार्ग तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा असेल तर फुले असं सांगतात की पहिल्यांदा संकल्पना नीट समजून घ्या. मुळात या देशातल्या स्त्रियांचं शोषण हे कशा पद्धतीनं होतं हेच जर आपल्याला कळलं नाही तर शोषणाचा अंत आपल्याला करता येणार नाही. आणि फुले हे पहिले महामानव आहेत की ज्यांनी आपल्या देशात 19व्या शतकात म्हणजे आधुनिक कालखंडात हे सांगितलंय की आमच्याकडच्या स्त्रियांच्या पायामध्ये जातीची बेडी पडलेली आहे. त्या शेती करत असतील तरी सुद्धा, त्या कुठल्याही प्रकारचे श्रम करत असतील, फुल्यांनी कुळंबिण नावाचा अखंड लिहिलेला आहे आणि त्या कुळंबिण अखंडामध्ये कुणबा करणाऱ्या म्हणजे शेती करणाऱ्या, उत्पादक श्रम करणाऱ्या स्त्रिया यांचं जीवन कसं आहे आणि ज्यांना उत्पादक श्रमापासून दूर ठेवलं गेलं अशा ब्राह्मण स्त्रिया यांच्या दुःखामध्ये कसा फरक पडतो हे फुले त्या अखंडामध्ये आपल्याला सांगताना दिसतायत. फुले असं म्हणतायत की या ज्या कुणबी बहुजन समाजातल्या सर्व स्त्रिया आहेत, पहाटे उठतायत, घरकाम करतायत, शेतीत जातायत, त्या नांगराच्या मागे फिरतायत, उफण करणं, नांगरणी करणं, कोळपणी करणं या सगळ्या कामामध्ये त्या आहेत आणि पुन्हा संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वयंपाक त्या करतायत. परंतु ज्या उच्चवर्णीय जातीय स्त्रिया आहेत, ब्राह्मण स्त्रिया आहेत, त्यांना घराच्या बाहेर पडण्याची बंदी इथला मनुवाद करतो, इथला ब्राह्मणवाद करतो आणि म्हणून त्यांना सार्वजनिक क्षेत्रातले श्रम करावे लागत नाही. म्हणजे बहुजन स्त्रियांच्या श्रमावर दुहेरी बोजा आहे, गृहश्रम आणि घराबाहेरचे सार्वजनिक क्षेत्रातले श्रम हे त्यांना करावे लागतात. ही मांडणी महात्मा फुल्यांनी केली, ती आपल्याला आज 21व्या शतकात नीटपणाने लक्षात घ्यावी लागेल. फुले आपल्याला स्त्रियांचं जातीनं होणारं शोषण अधोरेखित करतात. हा संकल्पनात्मक भाग घेऊन फुल्यांनी याच्यातून मार्ग काढत असताना काही फुल्यांच्या संपूर्ण लेखनाचं वैशिष्ट्य ते पर्याय आपल्याला देताना दिसतात. कुटुंबामध्ये स्त्रियांचं शोषण होतंय तर तुम्हाला कुटुंबाची संरचना बदलली पाहिजे, फुले सांगतायत. कसं असलं पाहिजे कुटुंब? कुटुंबाचा पाया हा लोकशाहीवर उभा असला पाहिजे. इतकी लोकशाही असली पाहिजे की त्याच्यामध्ये वडिलांचा एक धर्म, आईचा दुसरा, मुलीचा तिसरा, मुलाचा चौथा, म्हणजे वेगवेगळ्या धर्मांना मानणारे लोक एका कुटुंबात
राहतील असं लोकशाहीवर आधारित असणारं कुटुंब, याची संकल्पना फुले आपल्याला सांगतात. हा पर्याय, याच्यावर गांभीर्यानं विचार करून म्हणजे स्त्री मुक्तीचा प्रश्न म्हणजे फक्त स्त्रियांनी काय करावं काय करू नये इतकंच नाही, तर स्त्रियांच्या शोषणामध्ये स्त्रियांना दुय्यमत्व देणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्या संस्था नेमकं काय काम करतात, म्हणजे जाती संस्था काय काम करते, पुरुष सत्ता काय काम करते, हे समजून घेऊन त्या उलथवून टाकायचं आणि नवं समाज निर्माण करायचं काम करावं लागेल. ही मांडणी आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले करताना दिसतात. फुल्यांनी आज शेती प्रश्न हा खूप आता सध्या तर ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. आपण पाहिलं की दिल्लीमध्ये 3 जे कायदे केले गेले होते, शेतकरी विरोधी जुलमी कायदे, त्याच्या विरोधामध्ये हजारो लाखोंच्या संख्येनं शेतकरी आंदोलनाला रस्त्यावर दिल्लीमध्ये बसले आणि तो प्रश्न एकदा आपण संघटित झालो तर आपण काय करू शकतो. स्वातंत्र्योत्तर काळामधला इतका मोठा संघर्ष आपण पहिल्यांदा पाहत होतो आणि तो शेतकऱ्यांनी तो लढा जिंकला. या सत्ताधाऱ्यांना, या देशाच्या केंद्र सरकारला हा 3 कायदे मागे घ्यावे लागले. महात्मा फुल्यांनी शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भात जी मांडणी केली, मला वाटतं जागतिकीकरणानंतर आपल्याकडे शेतीचं जे काही झालेलं आहे त्यातनं जर मार्ग काढायचा असेल तर फुल्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला शिकवण दिलेली आहे त्याच्याकडे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि 21व्या शतकात मॉडिफिकेशन करून तो विचार आपल्याला आत्मसात करावा लागेल. फुले सांगतायत शेती कर, किती गैरसमज इथल्या मनुवादानं पसरवले. शेती कशी करायची, ते ठेविले अनंते तैसेची राहावे, म्हणजे पाऊस पडला तरच पेरा, बाकी बारमाही पाणी कसं मिळेल याचा विचार करायचा नाही, तो धर्मद्रोह आहे. म्हणजे असं करणं म्हणजे पाप, अशा गोष्टी करू नयेत. महात्मा फुल्यांनी हडपसरमध्ये म्हणजे 17.5 नळी म्हणून प्रसिद्ध आहे भाग, महात्मा फुल्यांनी साचलेलं पाणी पाईप मधून म्हणजे नळीमधनं शेतीला उपलब्ध करून देता येऊ शकतं. यात काही धर्म बुडत नाही. तुमची शेती काही तिलपेट घेत नाही, शेती चांगली होते. हे खुद्द त्यांनी शेती करून दाखवलं. ते शेतकरी होते हाडाचे. तर म्हणजे शेतीचा प्रश्न फक्त शेतीचा उत्पादनाचा आणि शेतमाल भावाचा नसतो, त्याच्यामध्ये जात ही अंतर्भूत असते. इथली जाती व्यवस्था शेतकऱ्याला काय सांगते की आता वरचच याची कृपा नाही तर तू काय करणार. फुले सांगतायत की हा सगळा दृष्टिकोन तुम्ही बदलला पाहिजे. शेती तुम्ही कसली पाहिजे, त्यात हे कुठलेही धार्मिक गैरसमज, धर्मभोळेपणा तुम्ही आणता कामा नयेत. शेतीचं संपूर्ण धोरण आखताना पाणी बारमाही कसं मिळेल, शेतीमध्येच तुम्ही खत कसं करू शकता, याचे प्रयोग खुद्द फुल्यांनी करून दाखवले आणि तसं केलं पाहिजे असं ते म्हणतायत. अभ्यासक्रमाचा भाग शेती बनला पाहिजे. आपल्याकडे आज कुठल्याही अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये स्वतंत्र शेती विषयक पेपर शिकवलाच जात नाही. शेती विषयक टॉपिक असतो आणि त्याच्यातही शेती परवडत नाही हे विधान पहिल्यांदा येतं. म्हणजे जो देश कृषी प्रधान आहे आणि आपल्या भाषेत खरं तर सोबत जाती प्रधान आहे, अशा देशामध्ये कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये शेती केंद्री अभ्यासच नाहीये. याच्यापेक्षा कुठली वाईट गोष्ट असू शकते. आणि फुले हे सांगत होते की ज्ञान का मिळालं पाहिजे, कारण शेतीचं खरं ज्ञान, शेती कशी करायची, हे म्हणजे शिक्षकानं नुसतं गमभन नाही शिकवायचं, तर शेतात उभं राहून त्यानं नांगर कसा चालवायचा हे विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे, हे फुले सांगत होते. हे शेतीचं संपूर्ण प्रारूप आणि शेतीवर जी संकट आली, शेतीला जी अवनत अवस्था येते, ते केवळ आसमानी संकट असत नाही, हे फुल्यांनी पण सांगितलं. आणि ते तेव्हा ब्रिटिश सरकारला हे म्हणतात की तुम्ही उदाहरणार्थ जंगल खातं तयार करणार, म्हणजे कालपर्यंत शेतकरी गुरं जिथं चारत होता त्या डोंगरपट्ट्याला तुम्ही म्हणणार हा वन विभागाचा कारभार आहे. तर तुम्ही पहिली कुऱ्हाड शेतकऱ्यांवर, आदिवासींवर, भिल्लांवर चालवतात आणि म्हणून या सगळ्यांनी त्या वन खात्याची होळी केली पाहिजे, इतकं टोकाला जाऊन महात्मा फुले म्हटलेत. हा विचार म्हणजे शेतकऱ्यांचं शोषण, एकीकडे गतानुगतिक मानसिकता, इथली ब्राह्मणी मानसिकता, इथली धार्मिक मानसिकता याच्यातून होतं, आसमानी संकटातून त्याचं नुकसान होतं, आणि तिसरीकडे सरकारचं, सत्ताधाऱ्यांचं चुकीचं धोरण,
हे शेतीचा अवनतीचा खरं कारण आहेत. आणि या पद्धतीनं आपण आज विचार केला तर आज शेतकरी जे आत्महत्या करतायत ते आत्महत्या त्यांनी करायची नसेल तर त्यांना पहिली गोष्ट एक मानसिक बळ, एक प्रेरणा तुम्हाला द्यावी लागेल. महात्मा फुलांनी त्या काळात सांगितलं की शेतकरी म्हणजे बळीराजा आहे आणि बळीराजा हा बळ देणारा, शेतकऱ्यांना तगई देणारा, त्यांना सबसिडी द्या म्हणजे पाऊस खूप झाला किंवा अजिबात झाला नाही तर बळीराजाच्या राज्यामध्ये पेरायला धान्य कोशातलं धान्य दिलं जात होतं. त्याला तगादा लावला जात नव्हता. धान्य तू परत कर. म्हणजे हो. इथे जे कर्ज परत करा, अमकं सगळं बँका मागे लागतात. असे कुठलेही व्यवहार नव्हते. म्हणजे बळीराजाकडनं एक सांस्कृतिक प्रेरणा हे बळीराष्ट्र होतं आणि या बळीराजाकडनं आजच्या बळीराजानं प्रेरणा घेतली पाहिजे, आत्महत्या करता कामा नये. हे प्रबोधन जे महात्मा फुलेंनी सांगितलं ते आपल्याला शेती प्रश्नाच्या संदर्भात करावं लागेल. आणि शेतकऱ्यावरचं खरं संकट केवळ नैसर्गिक सगळे बदल नाहीत. खूप पाऊस पडला किंवा अजिबात पडला, अवकाळी, अतिवृष्टी एवढ्याच शेतकऱ्याच्या समस्या नाही. शेतमालाला रास्त भाव मिळणं, पण त्यांचा उत्पादन खर्च अधिक 50% नफा हा त्याला मिळाला पाहिजे. हे धोरण आणणं म्हणजे फुल्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण कृती कार्यक्रम आखणं आहे. हा समाज बदलायचा असेल तर या पद्धतीनं विचार आपल्याला करावा लागेल. आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीत म्हणजे आज तर हा प्रश्न खूप बोलला पाहिजे. याचं कारण आज म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काही लोक यांचा मूळ अजेंडा तर संपूर्ण आरक्षण संपवायचा आहे. हे आता काही आपण बोलायची नाही, त्यांनी करून अनेक गोष्टी दाखवल्यात. म्हणजे हो. हा छुपा त्यांचा अजेंडा आहे, आता तो व्यक्त होत चालला. म्हणजे आरक्षणावर खूप गंडांतर येण्याचा काळ आहे. एकीकडे जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण करून आरक्षण संपत चाललेलेच आहेत. पण एकूण आरक्षणाचं तत्वच मोडीत काढण्याचं, जसं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर सभागृहात बोलले होते की रोजगार हमी योजना याचं थडगं आम्ही करणार आहोत. म्हणजे आपल्या देशात केव्हा तरी ती चालू होती कळायला पाहिजे, ते बंद पाडणं हे त्यांचं काम आहे. त्याच पद्धतीनं आरक्षणाचंही थडगं करण्याच्या मार्गावर ते आहेत. आणि अशा वेळेला महात्मा फुले काय सांगत होते, काय कुबड्या बिबड्या मेहरबानी नाहीये, ही सरकारची मेहरबानी नाही. आरक्षणाच्या प्रश्नाकडे बघण्याचा 19व्या शतकात एक नवा दृष्टिकोन फुल्यांनी दिला. फुले असं सांगतात आरक्षण का असलं पाहिजे, कुठे पहिल्यांदा त्यांनी मागितलं ते शिक्षणातच. आपल्याला आपापल्या जातीतले पंतोजी निर्माण करा असं ते सांगतात. म्हणजे शिक्षक निर्माण झाले पाहिजे, सुधारक निर्माण झाले पाहिजे. का झाले पाहिजे, तुम्ही का शिकलं पाहिजे. शिक्षणामध्ये राखीव जागांची मागणी महात्मा फुले आपल्याला करताना दिसतात. याचं कारण तुम्हाला जाती अंत करायचा. या देशामध्ये मुख्य शोषण करणारी संस्था ही दुसरी कुठली नाहीये, वर्ग नाही काही नाही, ती जाती व्यवस्था आहे. आणि म्हणून जाती व्यवस्थेचं, सुदीपला फोन करून सांग, जाती व्यवस्थेचं शोषण हे जर मुख्य शोषण असेल तर जातीच्या आधारावरच आरक्षण असलं पाहिजे. याचं सुतोवाच महात्मा फुले आपल्याला करताना दिसतात. आणि आजही समाजामध्ये जाती युद्ध, जाती अत्याचार, जाती भेदाभेद, जातीचे डिस्क्रिमिनेशन हे अजिबात कमी झालेलं नाही. आणि म्हणून आरक्षणाची तितकी तातडीची निकड आपल्याला असलेली दिसते. फुल्यांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आरक्षणाचं समर्थन हे 100% केलं पाहिजे. त्याच्यासाठी लढा हा दिला पाहिजे. म्हणजे शेती, शिक्षण, आरक्षण, स्त्री मुक्ती अशा मार्गांना फुलेंना अपेक्षित असणारा नवा समतावादी समाज हा अस्तित्वात येऊ शकतो. धन्यवाद प्रतिमाताई, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत जयंतीच्या निमित्तानं संवाद साधला आणि अत्यंत महत्वाचे विचार तुम्ही क्रांतीबा फुल्यांच्या संदर्भातले मांडले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत. मित्रांनो, ह्या होत्या प्राध्यापिका प्रतिमाताई परदेशी, ज्यांनी क्रांतीबा फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपले विचार मांडलेले. ते मांडत असताना त्यांनी सांगितलं की या संकटांच्या समोर नव्यानं मार्ग कसा काढायचा असेल तो त्या महापुरुषांच्या विचारातून आपण शोधलं पाहिजे. तुम्ही प्रतिमाताई परदेशींचं सगळं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा.
आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.